जाऊन प्रचार करणं आणि शेवटी प्रचार निवडणूक म्हणजे युद्ध असतं. त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे आपण चांगलं काय करतो, समोरचा चांगलं कसा करू शकत नाही याच्यावरती साधारणपणे प्रत्येकजण बोलतात. पण मला तेही करायचं नव्हतं. मतदार शेवटी सुज्ञ आहेत, त्यांना जे काय करायचं ते योग्य करतील. मला असं वाटतं की हे खरं आहे की गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, पण पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्याही सर्व कार्यकर्त्यांनी, स्थानिक जिल्ह्यातल्या नेत्यांनी खूप चांगलं काम केलं आहे, लोकांपर्यंत पोचलेत आणि जो काय व्हायचा निर्णय तो शेवटी जनतेवरती सोपवून देऊ. आज मतदान होईल, निकाल लागल्यावरती कळेल. रात्री बुट्टे पाटलांना मारहाण झाल्याचं कळतंय. नाही, मला माहीत नाही, कारण मी पहाटे आलो, मी दिल्लीवरनं आलोच, अधिवेशन चालू आहे. आज आमच्या बॅमनिकॉमचा दीक्षांत समारंभ होता, त्यामुळे मी डायरेक्ट पहाटे आल्यानंतर इथंच आलो. त्यामुळे मला माहिती नाही, मी माहिती घेतो. झालं असेल शेवटी, असं काही व्हायला नको, झालं असेल तर ते चुकीचं आहे. चौकशी चालू आहे. AIBच्या टीमने ब्लॅक बॉक्स हस्तगत केला आहे, त्यांना सापडला आहे. त्याचा डाटा डाउनलोड होईल, त्याच्यावरती त्याचा विश्लेषण होईल आणि त्याच्यावरनं निश्चितपणे लवकरात लवकर अहवाल येईल. आता रोहित पवार आणि ह्यांना शेवटी त्या विषयावर जे त्यांना बोलायचं त्यांना ते स्वातंत्र्य आहे ना. शेवटी त्यांना काही त्यांचं म्हणणं असेल ते म्हणतील. आणि बजरंग बाप्पाचं म्हणले बॉम्ब होतो विमानात. ठीक आहे, मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने एकच आहे की इतका मोठा नेता गेला आहे, या राज्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे, माझ्या पुणे जिल्ह्याचं नुकसान झालं आहे. एकूणच या राज्याच्या सामाजिक राजकीय पटलावरती एक प्रमुख नेता, लोकप्रिय नेता आपल्यातनं गेला आहे. मला असं वाटतं सगळं खरं तर आपण त्या दुःखात आहोत. अशा दुःखद प्रसंगी मला एवढंच सांगणं की कृपया स्वतःचं राजकारण स्वतः कुणी या दादांच्या घटनेच्या विषयावरती करू नये. नाही, मी कुणाचं नाव नाही घेत, पण खरं तर जे काय घडतं आहे मागचे 5-6 दिवस 8 दिवस झाले, कोण काय बोलतं, चौकशी होईल, अहवाल येतील, मग वाटल्यास बोला, पण आता बोलू नये. मला असं वाटतं नक्की लक्ष ठेवू नये. आणि माननीय मुख्यमंत्री याच्यामध्ये खूप अलर्ट आहेत. मुख्यमंत्रींनी स्वतः मागणी केली आहे, देवेंद्रजींनी स्वतः CIDची चौकशी त्याच्यामध्ये लावली आहे, देवेंद्रजींनी स्वतः केंद्र सरकारकडे चौकशी मागणी केली, त्यानुसार DGCI AIB त्याच्यामध्ये काम करते. मला असं वाटतं थोडा वेळ थांबलं पाहिजे. शेवटी चौकशी काय डेडलाईन काय आहे का? मी तेच सांगितलं की या सगळ्या प्रकारामध्ये खरं तर हे दुःख खूप मोठं आहे की आज दादा नाही आहेत. मला असं वाटतं याचा आपापल्या पद्धतीनं आपल्या राजकारणासाठी कोणी वापर करू नये. सत्य काय ते येईल समोर. धन्यवाद. येईल, आला की येईल, कळेल. महापौर झालेत पहिल्यांदा, पुण्याचे महापौर आता होतीलच. तुम्ही नामनिर्देशित केलेलं आहे. काय तुम्ही पण राहिलेला आहात महापौर, काय सांगा? शेवटी गेले जवळजवळ 3-4 वर्ष या शहराला लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक पातळीवरती, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व नागरिकांचं तिथे काम करायला नव्हतं, प्रशासक काम करत होतं. त्यामुळे स्वाभाविकपणे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य, उपमहापौर, महापौर हे सगळे आता व्यवस्था अस्तित्वात आली आहे. मला निश्चित विश्वास आहे की मागच्या 3-4 वर्षाचा जो काय बॅकलॉग होता, शेवटी लोकांना महानगरपालिका म्हणल्यावर दैनंदिन गरजा, दैनंदिन समस्या, या शहराच्या भविष्याचे विकासाचे प्रकल्प, काही धोरणात्मक निर्णय हे सगळे आता घेणं शक्य होईल का? शेवटी लोकप्रतिनिधी इथं पोचलेत. महापौरसारखी व्यवस्था आज शहराचे प्रमुख, आपण कुटुंब प्रमुख म्हणूया, प्रथम नागरिक म्हणून या शहराचं काम पाहिलं जाईल. मला विश्वास आहे की खूप चांगलं काम आमची लोकं करतील आणि अशीच लोकं आज 119 लोक जे काही पुणेकरांनी निवडून दिली. मी खरं तर पुणेकरांना धन्यवाद देईन की पुण्याचा महापौर पुन्हा एकदा पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीचा केला आहे. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही या सगळ्या पदांकडे, कुठले पद असो, या पदांकडे आम्ही जबाबदारी म्हणून पाहतो. आमची ती नैतिक जबाबदारी आहे, आमचा तो संविधानाने दिलेला जबाबदारीचा अधिकार आहे. म्हणून मला असं वाटतं की ती जबाबदारी म्हणून आम्ही पाहतो. या शहरातल्या नागरी समस्या असतील, या शहराच्या भविष्याचा विचार असेल, याच्यावरती आमची माणसं खूप चांगलं काम करतील. पण पुणेकरांनी जी संधी आम्हाला दिली त्यासाठी पुन्हा एकदा मी पुणेकरांना धन्यवाद. महापौर काय आहे की